यावर्षी नीट पेपर फुटला आणि त्याचे सगळे धागेदोरे हे लातूरमध्ये आहेत असं स्पष्ट झालं आणि त्यानंतर रिनीट घेण्याचं ठरलं. रिनीटचा निकाल कसा लागतो आणि त्यातल्या त्यात लातूरचा निकाल कसा लागतोय याकडे सर्वांचं लक्ष होतं. आपल्याबरोबर आता राजश्री शाहू महाविद्यालयाचे नीट चे संचालक आहेत दिलीप देशमुख सर. यावर्षीचा निकाल कशा पद्धतीने लागलाय काय सांगाल? नाही, यावर्षीचा निकाल खूपच छान लागलेला आहे. रिनीटमध्ये विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि विद्यार्थ्याच्या मेहनतीला एक चांगलं यश मिळालेलं सध्या तरी दिसतंय. लातूरची जी नीट पेपर फुटीच्या दरम्यान चर्चा झाली आणि लातूर पॅटर्नला एक प्रकारचा डाग लागल्यासारखा झालेला होता. तो विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने खूप चांगल्या प्रकारे तो धुवून काढलेला आहे आणि एक सिद्ध करून दाखवलेला आहे की लातूरची प्रतिमा या शैक्षणिक क्षेत्रामध्ये किती चांगल्या पद्धतीने तयार झालेली आहे. संख्येवाईज कसं सांगाल? संख्येच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर शाहू महाविद्यालयाचा निकाल जर मला सांगायचा झाला तर मागच्या वर्षी 10,000 रँकपर्यंत शाहू महाविद्यालयाचे 68 विद्यार्थी होते. यावर्षी 1400 मुलांनी शाहू महाविद्यालयातल्या परीक्षा दिलेली आहे. त्यापैकी 700 विद्यार्थ्याचा रिझल्ट आतापर्यंत आमच्या हाती आलेला आहे. या 700 मध्ये 50 विद्यार्थ्यांनी 10,000च्या आत रँक मिळवलेला आहे. निश्चितपणे हा आकडा 80 ते 90 इथपर्यंत जाण्याची शक्यता आहे. म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये तो खूपच चांगल्या पद्धतीने निकाल आहे. हा एक म्हणजे आकडा ह्याच्यासाठी सांगतोय की एम्समध्ये किती मुलं जाणार. मेडिकल क्षेत्रामध्ये जी गुणवत्ता पाहिली जाते, तपासणी केली जाते, ते एम्समध्ये वेगवेगळ्या किती विद्यार्थी गेले. मागच्या वर्षी 35 विद्यार्थी आमच्या कॉलेजचे गेलेले होते. या वर्षी निश्चितपणे हा अंक 50ला क्रॉस करणार. 50 पेक्षा जास्त मुलं हे वेगवेगळ्या देशातल्या MBBS कॉलेजमध्ये जातील. बरं, एकूण हे झालं शाहू महाविद्यालयाचं, पण लातूरची परिस्थिती कशी आहे? एकूण लातूरमध्ये जो काही आढावा घेतलाय मी, त्या आढाव्यानुसार असं दिसतं की लातूरचाही निकाल खूप छान आहे. म्हणजे ज्या कोचिंग एरियाला बदनाम केलं गेलं त्या कोचिंग एरियामध्येही जेव्हा मी आढावा घेतोय तेव्हा तिथूनही खूप चांगला रिझल्ट आहे. विशेषतः जे अकॅडमी आहेत लातूरमधल्या त्या अकॅडमीमध्ये ही एक स्पर्धा होती. विषय जेव्हा लातूरची मोठ्या प्रमाणावर एक नेट पेपर फुटीच्या दरम्यान एक शंका व्यक्त केली जात होती, त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून जवळपास सगळ्याच अकॅडमीने एक प्रचंड मेहनत घेतली 1 ते 1.5 महिना परत एकदा, आणि त्याचाच परिणाम म्हणून वेगवेगळ्या अकॅडमीचा सुद्धा खूप सुंदर निकाल आहे. साधारणपणे आत्ता प्राथमिक अंदाज असा आहे की लातूरची 1700 ते 1800 मुलं हे MBBS मध्ये निश्चितपणे प्रवेश घेतील यावर्षी. एकूणच रिनीटमुळे विद्यार्थ्यांची मानसिकता, पालकांची मानसिकता आणि त्याबरोबर तुमच्यासारख्या अनेक शिक्षकांची मानसिकता थोडीशी खराब झाली होती की परीक्षेला पुन्हा एकदा सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी करावी लागत होती. तर त्याचा फटका बसला का फायदा झाला? नाही, त्याचा निश्चितपणे फटका बसलेला आहे. त्याचं कारण आहे की हे जे विद्यार्थी अत्यंत चांगल्या गुणवत्तेने पहिल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत होते त्यांच्यामध्ये एक प्रचंड निराशा निर्माण झालेली होती की आपल्याला कुठलाही दोष नसताना एक परीक्षा तर द्यावीच लागते, पण परीक्षापेक्षाही आमच्या गुणवत्तेवर शंका व्यक्त केली जाते लातूरच्या मुलांच्या. ह्याचं प्रचंड एक प्रकारचं दुःख त्यांना होत होतं आणि ती निराशा होती. पालकांमध्ये होती, विद्यार्थ्यांमध्ये होती आणि माझ्यासारख्या शिक्षकामध्ये सुद्धा होती. आणि याच्यातनं विद्यार्थी ह्या शॉकमधनं बाहेर काढण्यासाठी आम्हाला प्रचंड मेहनत करावी लागली. विद्यार्थ्यांचा जो मूड आहे पुन्हा एकदा परीक्षा देण्यासाठी, ती जी जिद्द आहे ती जिद्द निर्माण करण्यासाठी एक खास वेगळे प्रयत्न करावे लागले आणि त्या प्रयत्नालाच हे यश आता आलेलं दिसतंय. लातूर पॅटर्न आणि ट्युशन पॅटर्न हा वेगवेगळा आहे हे विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. अगदी लातूर पॅटर्न हा एक शैक्षणिक पॅटर्न आहे आणि लातूर पॅटर्न म्हणजे एक ठराविक साचेबंद काहीतरी प्रयोग आहेत असं नाही. परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल करून विद्यार्थ्याचं अगदी मायक्रो लेवलवर अनालिसिस करून त्यांच्या परफॉर्मन्सचं एकट्या विद्यार्थ्यांचं सुद्धा अनालिसिस करतो आपण आणि त्या विद्यार्थ्याला तशा पद्धतीने
पुढं काय केलं पाहिजे याचं गाईड म्हणजे मार्गदर्शन करतो आणि त्यात हा रिझल्ट असतो. याला लातूर पॅटर्न म्हणतात. हा लातूर पॅटर्न म्हणजे ट्युशन पॅटर्न किंवा एखाद्या कोचिंग क्लासचा पॅटर्न नव्हता. विशेषतः ज्या कोचिंग क्लासची बदनामी झाली ती क्लास कधीच म्हणत नव्हता की लातूर पॅटर्न प्रमाणे शिकवलं जाईल किंवा लातूर पॅटर्न आमचा आहे. ते स्वतः आमचा स्वतंत्र पॅटर्न आहे. त्या पॅटर्नला RCC पॅटर्न म्हणतात असं म्हणत होते सर, मोठेगावकर सर. त्याच्यामुळं खरं म्हणजे RCC पॅटर्नवर हा डाग आलेला होता. पण दुर्दैवानं मीडियामध्ये किंवा सार्वजनिक चर्चेमध्ये एकूणच लातूर पॅटर्नला बदनाम केलं होतं आणि ते दुःख खूप जास्त होतं ते आम्हाला. विद्यार्थ्यांनी यावेळी धुतलं. आणि ह्या वर्षी मग विद्यार्थी जिद्दीला पडले आणि विद्यार्थ्यांनी ठरवलं की प्रचंड परत एकदा आपण चांगल्या मूडमध्ये परीक्षा देऊया आणि यश मिळवूया. आणि तसंच आता तरी सध्या दिसतंय. एकूणच ज्या पद्धतीनं लातूरमधला ट्युशन पॅटर्न हा वेगळा आहे आणि लातूर पॅटर्न वेगळा आहे, त्याच बाबतीत विद्यार्थ्यांनी लातूर पॅटर्नचे यश पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे. कारण गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा जो निकाल आहे MBBS ला लागण्याचं जे लातूरमधल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण आहे ते यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा अधिक असणार आहे. निशांत बद्रेश्वर, ABP माझा, लातूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.